कधी न कळले गूढ तुझे जीवना कधी उमगले गूढ तुझे जीवना. क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव. एक बाप वडील म्हणून तो माझ्या स्वप्नात येऊ शकत नाही का? त्याने फक्त तुझ्या स्वप्नात यायचं? काय हो, आमची सेवा बिघडली की देशमुख मंडळी सुधारली? हे म्हणजे आमचा विकी गेला तेव्हा तू माझ्यासाठी आमच्या घरासाठी बरंच काही केलं. आभारी आहे मी त्याच्यासाठी, पण त्यामागे तुझा इतका स्वार्थी येतो होता हे मला ठाऊक नव्हतं. अगं एक नवा जीव, त्यातनं विकीचा अंश, त्याला या जगात तर येऊ दे. झालं गेलं सगळं विसरून जा. जस्ट सॉरी म्हणायचं. झालं गेलं सगळं विसरून जा. अरे काय म्हणालास तू? झालं गेलं सगळं विसरून जा. अरे शैलेश, अरे त्या दिवशी इतकं फिल्मी स्टाईल मध्ये तू प्रपोज वगैरे केलंस मला, इतक्या शब्दा वगैरे घेतल्यास आणि आता तू मला सॉरी. हाऊ कुड यू डू दॅट? अगं सोना, ऐकून तर घे माझं. मला काही ऐकायचं नाहीये तुझं, प्लीज. हे बघ, मी मामांच्या बाबतीत जो घोळ घातला ना, ती चूक मला रिअलाइज झाली, हेच सांगायचं. शैलेश, आय एम रिअली सॉरी यार. इट्स ओके. अरे पण हे सगळं तू फोनवरही सांगू शकला असतास. आय मीन ऑल द वे फ्रॉम बँड्रा टू घाटकोपर इज लाईक. फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटणं बोलणं जास्त चांगलं नाही का? आय मीन दिसणं. पुरे झालं. किती स्तुती करणार आहे स्वतःची. हे टी शर्ट आहेत ना 60-60 रुपयाला मिळतात फॅशन स्ट्रीटला. अरे रोज त्या गब्बाळ्यासारखा कोर्टाच्या बाहेर फिरत असतो ब्लॅक ट्राउझर आणि ब्लॅक कोट घालून 24/7. आणि आज एक दिवस काही छान असा नटून वगैरे आलास तर उगीच आपलं. हे बघ, मला स्टाईल बिल मारता येत ना असं नेहमी शिल्पा म्हणत असते नाही ती. अरे हो, शिल्पावरून आठवलं. कशी आहे ती? मजेत. गुड. तिचा सपोर्ट नसता तर आपल्या प्रेमाचं काही खरं नव्हतं. अरे मी तुला पसंत केलं नसतं ना, म्हणजे मी तुला हो म्हटलं नसतं ना, तर तुझं काही खरं नव्हतं. तुझ्यासारख्या गब्बाळ्याला हो म्हणणं म्हणजे. अगं माझी आई. काय? आपलं बाई. What? ओके, माय चार्मिंग लेडी. That sound better. बाई, थोडं तुझे उपकार. तू मला ऍक्सेप्ट केलंस, धन्य झालं. बरं, आता आपण काही मागवणार आहोत का? मला खूप भूक लागली आहे. सॉरी वेटर. तू नक्की घेशील? हो मी घेते. न विसरता. मम्मा किती काळजी करणार तुम्ही? काळजी नाही, तुझं लक्ष. या सेवा, अगं काय तू नीट बघून नाही का चालता येत तुला? लागलं? दुखतंय पोटात? मम्मा अशी कशी पडलीस पण? माझा पाय घसरला. तुला सांगितलं ना जरा हळू चालत जा, जरा काळजी घे म्हणून. संजय, कुठे गेला हा मुलगा? तो आत्ताच बाहेर गेलाय. पाणी हवंय तुला? नको. नको नक्की? हा मग डॉक्टरांकडे जाऊया आपण. मम्मा माझ्याकडे गोळ्या आहेत ग. तू उगाच हायगाय करू नकोस आणि माहित नसताना वाटेल त्या गोळ्या घेऊ नकोस. कसल्या गोळ्या घेतेस तू? नको, आपण डॉक्टरांकडे जाऊया. थांब, या मुलांना हाक मारते. नाही विकी, ए विकी.
मम्मा प्लीज, मम्मा आय एम ओके. नक्की हो, काळजी घेत जा ग जरा स्वतःची. आय एम सॉरी. हॅलो हॅलो शैलेश, वरदा बोलते. वरदा? कोण वरदा? मी नाही ओळखत. हॅलो, ओळखत नाही म्हणजे काय? बरं जाऊ दे, मी मम्माचा निरोप देण्यासाठी फोन केलाय तुला. अच्छा, असं आहे काय? म्हटलं काम असल्याशिवाय मॅडम फोन कसा काय करणार? बरं बोल, मम्मांची तब्येत कशी आहे? मस्त, शी इज फाईन. अरे मम्माचं आणि सेवाचं ट्युनिंग मस्त जमायला लागले आता, पण मात्र अजूनही कुठे कुठे अस्वस्थ होते रे ती. त्याचीच भीती वाटते. कालच ती आउट ऑफ ट्रॅक झाली होती. काय? हे बघ, तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत सांभाळायला पाहिजे. तुम्ही शक्यतोवर विक्याचा टॉपिक अवॉइड करत जा. अरे कसं अवॉइड करणार हे सगळं? असं काय करता? त्यांनी टॉपिक काढलं तर तुम्ही दुसरा टॉपिक काढत जा ना. हे सगळं सांगणं खूप सोपं असतं शैलेश. कोणाशी बोलतोय मी? तुम्हाला हे कसं काय जमणार? का जमणार नाही ते मला? कारण तुमच्याकडे वेळ कुठे आहे? तर शट युअर माउथ, ओके? ओके, शट अप तर ठीक आहे, ठेवतो फोन. हॅलो, मी तुला फोन केलाय, त्यामुळे मी जे काही बोलले ना तू ऐकावं लागेल तुला. ऐक मी काय म्हणते ते. हॅलो 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 हॅलो. रेंज गेली. हॅलो, बाय. हाल सेवा, ए सेवा. हा मम्मा. पहिल्या हाकेत ओ देत जा ग. मम्मा मी इथेच तर होते. बरं हे घे, चल पटकन दूध पी. दूध? मम्मा प्लीज, मला दूध अजिबात आवडत नाही. आवडतं म्हणून प्यायचं नाही येते, तब्येतीला चांगलं. घे घे घे, चल पकड. मम्मा, तू पी म्हणजे त्याला मिळेल, त्याला म्हणजे? तुझ्या पोटातल्या बाळाला. मम्मा आमचा विकी होता ना, पटापट दूध प्यायचा, त्याचं एक हो? बरं होतं. पण वरदा, बाप रे, डांबीस दूध म्हटलं की घर भर पळत राहायची नुसती. तिच्या मागे मग मी पळते. म्हणूनच आता इथे तिथे पळत असते ती. कधी दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, है ना? जाऊ दे, आपण तिच्याविषयी बोलूयाच नको. हाता बाहेर गेलेली केस आहे ती. पण तू खूप शहाणं बाळ आहेस की नाही. चल पटापट दूध पिऊन टाक. मम्मा नको ना प्लीज. असं नाही करू बाळा, चल पी. आणि अगं तू काय दिवसभर इथे वाचत बसलेली असतेस? जरा मॅचेस वगैरे बघ ना. आमच्या विकीच्या वेळी तर मी एवढ्या क्रिकेटच्या मॅच बघितल्यात ना. मम्मा त्या दिवशी ना मी चकदे पाहिला 2दा. मला खूप आवडला पिक्चर. चकदे? हा. ठीक आहे, मग हॉकी खेळेल. मम्मा बरं वाचतेस काय? जरा शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा रामदास स्वामींचं चरित्र, स्वामी विवेकानंद असे वाचत जा. मम्मा मला कॉमिक वाचायला खूप आवडतात. कॉमिक? बरं वाचा, पण मग जरा पऱ्यांच्या वगैरे गोष्टी वाचा. अगदी राक्षस नकोय. चल चल पटकन पिऊन टाक. विक्रमसाठी. विकीसाठी? विकी रोज माझ्या स्वप्नात येतो. मला म्हणाला, मम्मा प्रॉमिस मी परत येतो की नाही बघ. खरंच मम्मा? खरंच दूध पिऊन टाक. मम्मा ओके, म्हणजे हे फार कठीण नाहीये. खांब साखळीचंच डिझाईन आहे, फक्त प्रत्येक टाका सुट्टा सुट्टा घालायला हवा आणि 3 आडवे 3 उभे. वल्याच्या चांदण्याला या या भुकेला चकोर. बसा. काय आमचा चकोर कुठे गेला? म्हणजे आमचे हे. हो, पण हे आणि मुळात ते म्हणून दे, तुमचं हे काय चाललेलं आहे? हे 3 टाके आडवे 2 टाके उभे. स्वेटर विणायचं ना, ते वाचत होते. डिझाईन कुठलं बरं बघते. स्वेटर विणायची तयारी चालली आहे. अरे म्हणजे काय, आमचा मित्र विवेक अजूनही या वयामध्ये म्हणजे कमाल आहे. म्हणजे वरदाला भाऊ वगैरे आणण्याची तयारी चाललेली दिसते मला. काय तुम्ही काय बोलताय? काही जिभेला हाड आहे की नाही तुमच्या? कोणाच्या असतं ते? अहो काय राजा भाऊजी. हे बघा, मी बोलतो ना ते करेक्ट बोलतोय. हल्ली असं झालं की काय होईल काय सांगता येत नसतं. शास्त्र विज्ञान वगैरे एवढं प्रगत झालेलं आहे ना
की वयाचा काही संबंध राहिलेला नाही, म्हणून तर पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं ना, साठीची आजी तळणी ताटी, सॉरी मी काहीतरी चुकलो, साठीची बाई, साठीची आई, साठीची आजी आई झाली असं वाचायला वगैरे मिळतं, ते म्हणून ना. नाही नाही, बातम्या वाचा तुम्ही त्या, पण माझं तसं काहीही नाहीये. हे सगळं सेवासाठी चाललंय. ओ आय सी आय सी, सेवाची सेवा चालली का? होय. मग वेळेत व्हावी, जरा वेळेत होऊ द्या. म्हणजे कसं पाहिजे की इकडे नातू आला, नातू येईपर्यंत अंगण टोपडं स्वेटर वगैरे सगळं मटेरियल एकदम रेडी पाहिजे. अगं बाई, म्हणजे ठरवूनच टाकलंय का नातू होणार? अगदी अगदी, नातू होणार आणि तुम्ही आजी होणार, विभा आजी. ई, आजी काय? ठीक आहे, आजी म्हणजे अजून नाही, अजून थोडा वेळ आहे, पण होणार, आजी होणार. आणि आमचा आजोबा कुठे गेला? काय विवेक आजोबा कुठे गेला? तो आहे कुठे? एक काम कराल, जरा फोन करून बघा आणि तुम्हाला कळलं ना कुठे तर मलाही सांगा. करतो ना मी फोन, माझ्या फोनवर मी करायचा नाही. जाऊन दे, येऊन दे, काय कंजूस येऊन दे, सावकाश येऊन दे, कधी येऊन दे, आपल्याला काय, आपल्याला वेळ बराच आहे. मी काय म्हणतो, तोपर्यंत सेवा कुठे गेली? सेवा आहे वरती. आपण एक काम करू, सेवाच्या डोहाळे जेवणाचं प्लॅनिंग आपण करूया तोपर्यंत. हा, म्हणजे एकदम मस्त, कसं ते मराठी पिक्चर मध्ये वगैरे असतं ना, ते वाडी भरणं मध्ये. हो बरं, खूप असतं, बरंच काय काय असतं. हे सगळं सगळं अगदी यथासांग झालं पाहिजे. आणि चला, हॉलचा खर्च माझा. एक फोन करा त्यापेक्षा, तो करत नाही आणि म्हणे हॉलचा खर्च माझा. विचार करण्यासारखा मुद्दा मात्र आहे. मी काय म्हणतो काय की माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे या राजाच्या आयुष्यामध्ये जे घडून आलेलं नाहीये, ते सगळं घडवून त्याचा आनंद लुटायला काय हरकत आहे? ते सगळं मराठी पिक्चर ठरलं. आजा भाऊजी, तुम्ही वाचत बसा, मी फोन लावायचा की नाही याचा विचार करत बसतो. अहो आत्ता म्हणाला डोहाळे जेवणाचं ठरवायचंय ना. बरं, तर हा, तर काय असतं, कोणाला तरी विचारायला पाहिजे. त्याच्यावरती पुस्तक नाही का कुठलं? बघू. विकी, अरे अरे कागद का फाडतोयस? ट्रॅफिक पोलिसांनी पकडलंय, उगाच्या उगाच फाईन घेतलाय माझ्याकडनं. मग त्याचा राग रिसीटवर काढायचा. मग तुझ्यावर काढू का? चिडतो कशाला? आणि एवढाच राग येतो ना, तर गाडी सांभाळून चालवायची असते. उगी सिग्नल नसतात तोडायचे. ए 1 सेकंड, मी सिग्नल तोडलेला नाहीये. हा तेच ते, वॉटेवर. जाऊ दे ना, कशाला उगाच्या उगाच विषय बदला दुसरा कुठला तरी. मी तेच सांगते, लेट्स चेंज द टॉपिक. तुझं प्रस्ताव कागद फाडणं सुरू आहे. बास, किती वेळ ते टॉन्टिंग करणार आहेस आता? आय एम सॉरी. हे पण तुझा केअरलेसपणा कधी कमी होणार आहे? कधी कमी होणार नाहीये, तू असाच राहणार आहे. आणि तू का मला सुधारायला निघालीस का? ए हॅलो, मी कशाला तुला सुधारण्याचा प्रयत्न करू? आणि मला माहिती आहे तू सुधारणार नाहीयेस ती. शेवटी मला चेंज व्हावं लागणार आहे. सेवा, मला वाटतं ना, मागच्या जन्मी तू माझी मम्मीच असशील. काय? तुझी मम्मी? हा, प्लीज हा, इट्स इम्पॉसिबल. वेळ लागले का मला? नाही, कारण काय ना, तुमच्या मुलींचा हा कॉमन ऍटिट्यूड असतो. आधी आपल्या बॉयफ्रेंडला सुधरवायचं, नंतर आपल्या नवऱ्यांना लाईनीवर आणत बसायचं. विकी, बॉयफ्रेंड हे कधीही सुधारत नाही आणि नवरे कधीच लाईनीवर येत नाही. तूही तसाच आहेस. सॉरी हा, मी मनावर घेतलं ना तर खूप काही करू शकतो. उगाच तुम्हाला चॅलेंज करू नकोस. हा, अच्छा, मग प्लीज कर ना तसं. ते म्हणजे ते माझ्या मनावर डिपेंड आहे. बघितलं बघितलं, खाल्लीस ना कल्टी. मला माहित होतं. ओके, तू जर असं म्हणत असेल ना तर तुझं चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलंय. चल. ओ येस. ए, अँड व्हॉट अबाउट यू? म्हणजे तू स्वतःला कधी बदलणार आहेस? ठीक आहे, मी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. बघा, नंतर पलटी नाही मारायची. हा, चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आणि तू हारणार आहेस हे नक्की. त्यामुळे कुठल्या हॉटेलला पार्टी द्यायची हे तू ठरवून ठेव. प्लीज एक्सक्यूज मी जिंकणार आहे. आणि मी जिंकल्यानंतर ना ते चायनीज रेस्टॉरंट आहे, 5 स्टार हॉटेल. यू नो 5 स्टार हॉटेल. होय, आतापर्यंत सगळी चॅलेंज मी जिंकत आलोय हे तू लक्षात ठेव. आणि हा, मलाही लक्षात ठेव. खरंच देवाने मला संधी दिली आहे. माझा विक्रम परत येणार आहे आणि मला त्याला सुधारण्याचं चॅलेंज